सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव बेटातील चारगाव बडगे जंगल परिसरात शनिवार सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला केल्याने चारगाव येथील वंदना विनायक गजभिये वय 50 वर्षे ही महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे। ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराचे साधन असलेले तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला दरवर्षी उन्हाळ्यात सुरुवात होत असते। आजच्या घडीला तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले असून ग्रामीण भागातील जनतेला तेंदूपत्ता पुडके बनवण्याच्या रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे। मात्र जंगल परिसरात वन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने हिंस्त्र प्राण्यांचे हल्ला करण्याची शक्यता असते। त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करताना सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे। वन विभागाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अशातच शनिवारला सकाळच्या सुमारास चारगाव परिसरातील महिला पुरुष तेंदूपत्ता तोडण्यासाठी गाव परिसरातील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले असता तेंदूपत्ता तोडत असताना दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने वंदना नामक महिलेवर हल्ला चढवला असताना बाजूलाच तेंदूपत्ता तोडीत असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघाने तिथून पळ काढला व महिला जीवानिशी थोडक्यात बचावली। वाघाच्या हल्ल्यात डोक्याला गंभीर जखम झालेल्या महिलेला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले। वन विभागाला घटनेची माहिती प्राप्त होताच जखमी महिलेची भेट घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात उपवन क्षेत्राधिकारी नितीन गडपायले, वनरक्षक ओमप्रकाश चहांदे व वनकर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे। तेंदूपत्ता संकलन करीत असताना मजुरांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे।